आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मी रश्मी महामरे। 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला। भारताच्या 76व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांनी एकमेकांना अनेक शुभेच्छा दिल्या। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना हर घर तिरंगा हा उपक्रम राबवण्यात आला आणि त्या अनुषंगाने सर्वत्र तिरंगा फडकवला गेला आणि त्याचा उत्साह सगळ्यांनीच अनुभवला। 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनी सर्व कार्यालयांवर ध्वजवंदन करण्यात आलं आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला। देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन सोहळ्यानिमित्त नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं। त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केलं। महाराष्ट्राला देशात एक अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेनं आपण आता वाटचाल सुरू केली आहे। आज आपण सर्वजण मिळून देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला केलं। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आपलं राज्य आज संपूर्णपणे तिरंग्यात न्हाऊन निघालेलं आहे। घरोघरी तिरंगा दिसतोय आणि मुख्य म्हणजे नागरिकांनी स्वतः उत्स्फूर्तपणे यात सहभाग घेतलेला आहे। राज्यात नवं सरकार स्थापन झालं आहे। अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही कामाला सुरुवात केली आहे। आमचं पहिलं प्राधान्य सर्वसामान्य माणूस, शेतकरी, शेतमजूर, दीनदुबळे, कष्टकरी हे घटक आपलं प्राधान्य आहे। गेल्या 2 महिन्यात राज्याच्या अनेक भागामध्ये जोरदार पाऊस, अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झालं आहे। आम्ही तातडीने प्रत्यक्ष अतिवृष्टीग्रस्त भागांना भेटी देखील दिलेल्या आहेत। संबंधितांना सर्व निर्देश दिलेले आहेत। याप्रमाणे वेगाने पंचनामे देखील सुरू झालेले आहेत। 28 जिल्ह्यांना फटका बसला असून 15 लाख हेक्टर जमिनीचं नुकसान झालं असावं असा अंदाज आहे। सुमारे 15,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले। त्यांची राहण्याची जीवनाची सर्व व्यवस्था शासनाने। अतिवृष्टीग्रस्तांना मदत म्हणून एनडीआरएफच्या मदतीपेक्षा यावेळेस प्रथमच आपण दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे। सध्या ही मदत 2 हेक्टर पर्यंत मर्यादित होती, ती आपण वाढवून 3 हेक्टर पर्यंत केली आहे। पूर, अतिवृष्टी यावर कायमस्वरूपी आणि शाश्वत उपाय करण्यासाठी आम्ही जलसंपदा विभागामार्फत नद्यांचं खोलीकरण, गाळ काढणं यासाठी शास्त्रशुद्ध कार्यक्रम तयार करीत आहोत। ओबीसी समाज असेल, मराठा किंवा धनगर समाज असेल, त्यांना आरक्षणाचे फायदे मिळवून देण्यासाठी देखील आपले शासन वचनबद्ध आहे। पांडे आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्याने ओबीसी समाजाला दिलासा मिळालेला आहे। ओबीसीला पुन्हा आरक्षण मिळाले। सारथी आणि महाज्योती या संस्थांना बळकटी देण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी अमृत या संस्थेला देखील उभारी देण्यात येत आहे। जनतेच्या अपेक्षा पूर्ण करताना गतिमान व गुणवत्तापूर्ण कामे झाली पाहिजेत हे प्रशासनाला सांगितलं आहे। नाविन्यपूर्ण आणि चांगले उपक्रम राज्यातील जनतेच्या हितासाठी राबवण्याचा आम्ही प्रयत्न करतो। मुख्यमंत्र्यांनी स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचा आरंभ केला। या यात्रेच्या माध्यमातून राज्याच्या कोनाकोपऱ्यात असलेल्या स्टार्टअपच्या नवकल्पनांना उद्योजकांकडे वळवण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्यात येणार आहे। आता तुम्ही स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा त्याचं सुरुवात केलेली आहे। यामध्ये देखील शहरी आणि ग्रामीण भागामध्ये नवीन आयडिया येतील आणि त्यांचं कन्व्हर्जन जे आहे आपण ते उद्योगामध्ये त्याचं रूपांतर करणार आहोत। याला सर्व लागणारा सपोर्टिव्ह सिस्टीम जे आहे आपले शासन देणार आहे, पूर्ण पाठबळ शासन देणार आहे। यामधून नवीन उद्योजक तयार होतील। भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पुणे इथल्या विधान भवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं। स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्य लढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना, क्रांतिकारकांना
आणि स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करत राज्यपालांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नागपुरातील विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजारोहण केलं. समाजातल्या दीनदलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला यासारख्या समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन एक बलशाली महाराष्ट्र घडवण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असंही ते यावेळी म्हणाले. सर्वसमावेशक विकासाला आमचं प्राधान्य राहील. सरकारच्या सर्व योजनांचे लाभ शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. मुंबईत दादर इथं सेना भवनावर शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ध्वज फडकवला. यावेळी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ध्वजारोहण केलं आणि उपस्थितांना संबोधित केलं. ज्या व्यक्तींनी तुमच्या माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलंय त्या सर्व महान व्यक्तींना, शहीदांना मी अभिवादन करतो. त्यांची आज आठवण ठेवतो. आजचा दिवस आपल्या तमाम भारतीयांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा, आनंदाचा आणि अतिशय उत्साहाने साजरा करण्याचा अशा प्रकारचा दिवस आहे. सकाळपासून अनेक ठिकाणी झेंडावंदन होत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आपले आपले विचार पण मांडले जात आहेत. खरं तर 75 वर्षाच्या एकंदरीत कारकिर्दीमध्ये नजर जर टाकली तर खूप काही साध्य करण्याचा प्रयत्न सर्वांनीच आपापल्या परीनं केलेला आहे. तरी देखील पुढं अजून खूप काही आव्हानं आहेत. माझी ह्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं एवढीच अपेक्षा आहे की आपला भारत देश हा खंडप्राय देश आहे आणि त्याच्यामध्ये सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाऊनच आपल्याला पुढं काम करायचं आहे. मुंबईच्या आकाशवाणी भवनात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संगीतमय कार्यक्रमात संपन्न झाला. शुक्रवार 12 ऑगस्ट रोजी भारत गौरव गान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. देशभक्तीपर गीतं सादर करण्यात आली. तर पाहूया या कार्यक्रमाची एक झलक. जगी घुमवारे धुम धुमवारे भारत गौरवगान. जगी घुमवारे धुम धुमवारे भारत गौरवगान. या रक्ताला या मातीचा मृत्युंजय अभिमान. उदात्त उज्ज्वल सुंदर मंगल आमचा देश महान. घुमवारे धुम धुमवारे भारत गौरवगान. या रक्ताला या मातीचा मृत्युंजय अभिमान. उदात्त उज्ज्वल सुंदर मंगल आमचा देश महान. आमचा देश महान. बहुत ही सुंदर देश प्रेम से भरा हुआ ये कार्यक्रम था, संगीतमय कार्यक्रम था और एक से एक कलाकार यहाँ थे. उनके लिए यही कहूँगी कि मोहक मधुर गीतों और वाद्यों से हमको लुभाए हो. इस प्रांगण में बैठे हुए लोगों पर जादू चलाए हो. बौद्धिक कलाओं से भी हंसा ये आंगन है और इन सारे कलाकारों की कला को मेरा अभिवादन है, मेरा अभिवादन है. बहुत ही सुंदर कार्यक्रम की यहाँ प्रस्तुति हुई. हम सब के अंदर देश प्रेम का एक अजीब सा जज्बा लहरा रहा है और मुझे याद आ रही है महाकवि गया प्रसाद शुक्ल स्नेही की ये 4 पंक्तियाँ कि जो भरा नहीं भावों से और बहती जिसमें रसदार नहीं, वह हृदय नहीं पत्थर है, जिसमें स्वदेश का प्यार नहीं, स्वदेश का प्यार नहीं. जशी साळी फुले
तशी होडी डोले केरळच्या पाण्यात राया जशी येती फुले झेलमच्या मनात राया तशी होरी खुले पोरीच्या मनात राया अधीर पदानी रुधिर धावते एकच ताल तयाला कोटी कोटी कंठातून आली लहरत ही स्वरमाला अधीर पदानी रुधिर धावते एकच ताल तयाला कोटी कोटी कंठातून आली लहरत ही स्वरमाला गगनात दुंदुभी वाजे थर थरली वसुधा माई गगनात दुंदुभी वाजे थर थरली वसुधा माई दशदिशा प्रकाशित झाल्या लहरीतून सागर घाई जय जय भारत जनललकारत उधळून पंच प्राण आमचा देश महान जगी घुमवारे दुम दुम वारे भारत गौरवगान या रक्ताला या मातीचा मृत्युंजय अभिमान उदात्त उज्ज्वल सुंदर मंगल आमचा देश महान आमचा देश महान आमचा देश महान आमचा देश महान. मंडळी, वेळ झाली एका ब्रेकची, पण आपण पाहत राहा आपला महाराष्ट्र. मुहर्रम हा मुस्लिम कॅलेंडरमधील पहिला महिना. या महिन्यानं इस्लामचं नवीन वर्ष सुरू होतं. हजरत संवतचा हा पहिला महिना. याच महिन्यात मोहम्मद हजरत पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसेन हे करबाला इथे शहीद झाले. त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ शोक प्रकट केला जातो. मुहर्रम हा आनंदाचा सण नसून दुःखाचा दिवस आहे. शिया समुदायातील लोक 10 दिवस काळे कपडे घालतात आणि या बलिदानासाठी जुलूस काढतात. 9 ऑगस्ट रोजी सालाबादप्रमाणे कुर्ला येथील जरीमरी कादरी दरबारात मोहर्रम सण पाळण्यात आला. 10 दिवस पाण्याचं मडकं ठेवण्यात येतं आणि मलिदा, शरबत तसंच गोडधोड पक्वान्न दिली जातात. या दिवशी मुस्लिम बांधव तसेच सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन हा सोहळा पार पाडतात. या दिवशी सर्व जगाच्या कल्याणाकरता दुआ करण्यात येते. नमाज, कुराण पाक आणि कलाम यांचं पठण केलं जातं. सारा कुंभ लुटाया है सारा कुंभ लुटाया है सारा देखो मदीने में मानो देखो देखो नवाज़ कर बलिया है तमाम को मेरे साथ ले तमाम को मेरे साथ. 20व्या शतकातील मराठीतील सर्वच कवी व्यासंगी आणि विद्वान होते. त्यातच होत्या ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी. त्या शिक्षित नव्हत्या तरी देखील त्यांनी केलेलं काव्य हे एखाद्या अनुभवी आणि व्यासंगी कवीसारखं होतं. 13 ऑगस्ट ही त्यांची जयंती आणि त्यानिमित्त ॲडव्होकेट वंदना जाधव यांनी बहिणाबाई चौधरी यांच्यावर सोपानची आई या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाला सांगली येथील फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार देखील मिळालाय. जाणून घेऊया ॲडव्होकेट वंदना संतोष जाधव यांच्याकडून या चित्रपटाविषयी. जेव्हा आम्हाला एक संधी मिळाली की असं काहीतरी आपल्याला एक मराठी चित्रपट बनवायचा आहे आणि काय संकल्पना असावी त्याची, त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की जर समाजासाठी काहीतरी आपल्याला द्यायचं असेल तर मग अशा पद्धतीने आपण एखादा चित्रपट बनवावा की जिने समाजासाठी काहीतरी देऊन गेली आणि आजपर्यंत समाज ते देणं परत करू शकला नाही. तर त्या होत्या बहिणाबाई चौधरी. बहिणाबाई चौधरींवरती जेव्हा चित्रपट बनवायचं आम्ही फायनल केलं त्यावेळेस असा विचार केला की हा चित्रपट नेमका आपण कुठे चित्रीकरण करावा. मग चित्रीकरणासाठी आपल्याला कोणतं लोकेशन असावं, तर जिथे त्या राहत होत्या, जिथे त्यांचं माहेर आहे, सासर आहे, असं जळगावामध्ये
त्यांचं खुद्द गाव असू दे, इकडे आम्ही ते चित्रीकरण करण्याचं ठरवलं. मग चित्रीकरण करण्याच्या अगोदर आम्ही जेव्हा कास्टिंग केलं, या भूमिकेसाठी कोण छान काम करू शकतं किंवा ती भूमिका कोण चांगलं वटवू शकतं, तर त्यासाठी आम्ही विभावरी देशपांडे यांची निवड केली. त्यांनी ते इतकं उत्तमरित्या काम करून दाखवलं की त्यांना पाहिल्यानंतर असू द्यात आम्ही काही अनुभव घेतले तेव्हा अगदी लोक त्यांना एवढं सराहना करत होते त्यांची, की काही लोक अगदी असुद्याच्या बहिणाबाई चौधरी म्हणून त्यांच्या पाया पडत होते. त्यांना नेहमीच पाहावंसं वाटत होतं, त्यांना जाऊन भेटत होते आणि खूप आनंदही तो प्रवास होता आमचा. सांगलीमध्ये त्याचा एक इंटरनॅशनल प्रोग्राम झाला होता अवॉर्ड मिळण्यासाठीचा, तर त्याच्यामध्ये आम्हाला पहिलं पारितोषिक मिळालं होतं. आणि त्या पहिल्या पारितोषिकाच्या समारंभावेळी तिकडे आपल्या महाराष्ट्राच्या माई म्हणजे सिंधुताई सकपाळ आल्या होत्या आणि त्यांनी ते कार्यक्रम आणि त्यांची ती गाणी ऐकल्यानंतर बहिणाबाईंसाठी खूप सुंदर ओळ बोलल्या होत्या त्या, की बहिणाबाई म्हणजे काळ्या मातीतली पांढरी साखर. आणि त्यांनी त्याच्यासाठी खूप सुंदर एक ओळ पण म्हटली होती की काळ्या मातीतून आली हिरव्या रंगाची नवलाई, खाण देशाला लाभली बाई बहना बाई, असं एक त्यांचं वाक्य होतं. तर ते आम्हाला फार सुंदर वाटलं आणि एक गोल्डन आम्हाला त्यावेळेस खूप सुंदर असं एक पारितोषिक आम्हाला पहिलं मिळालं होतं आमच्या चित्रपटासाठी. ते मिळाल्यानंतर आम्हाला फार वाटलं होतं की आपण काहीतरी खूप चांगली कलाकृती केली आणि लोकांचाही खूप छान प्रतिसाद त्या गोष्टींसाठी मिळाला होता की त्याची गाणी खूप उत्तम झाली होती, त्याचं संगीत खूप उत्तम झालं होतं, सर्व कलाकारांनी कामं सुद्धा फार, प्रत्येकाची भूमिका अगदी तंतोतंत खूप सुंदर त्यांनी साकारली होती. या चित्रपटाची कास्टिंग आम्ही जेव्हा करत होतो त्या कास्टिंगमध्ये बहिणाबाईंच्या वडिलांचा रोल होता. त्यासाठी आम्ही सुहास पळशीकरांना निवड केली. त्यांच्या पतीची भूमिका ही किशोर कदमांना दिली. त्यानंतर त्याच्यामध्ये सावकाराचा एक रोल होता आणि त्याच्याबरोबरच एक गमतीशीर व्यक्तिमत्व होतं. त्या व्यक्तिमत्वासाठी आम्ही विजय चव्हाणांची निवड केली. त्याचबरोबर छोटा मुलगा जो आपण बहिणाबाईंच्या मुलाचा रोल केलाय त्यांनी, सोपान हे त्याचं नाव आहे, तर तो नॅशनल म्हणजे राष्ट्रीय पदक त्यांना मिळालेलं अशा त्या मुलाची निवड केली आपण. या चित्रपटामध्ये जी गाणी आपण दाखवलेली आहेत ती स्वयं बहिणाबाई चौधरींच्याच कलाकृतीच्या म्हणजे त्यांच्याच त्या कविता आहेत. त्या कवितांनाच आपण गीतरूपी संकलन केलेलं आहे. खूप सुंदररित्या ती गाणी, त्यासाठी जो आम्ही आवाज निवडलाय तो उर्मिला धनगर यांचा आवाज निवडलाय आणि त्यांनी इतक्या अप्रतिमरित्या त्या गायल्या आहेत की ती गाणी आम्हाला फार वारंवार ऐकावीशी वाटतात आणि आता सध्या ती आकाशवाणीवरती सुद्धा ऐकायला मिळतात सकाळच्या भक्ती संगीतामध्ये. जीव देवान धाडला जन्म म्हणे आला, जवा आलं बोलावन मौत म्हणे म्हणे गेला गेला. दिस आला कम मदिरात निज मदी गेली, मरणाची निज जाता जलमाची जाग आली. नाही सरल सरल जीवा तुझ येन जान. मराठी माती आणि मराठी संस्कृतीचा सुगंध उत्तर अमेरिकेतील न्यू जर्सीतील अटलांटिका शहरात सध्या दरवळतोय. मराठी विश्व न्यू जर्सी हे माझ्या मते एकमेव मंडळ असं आहे जे हे कोविडचं वॉरच्या अगेन्स्ट BMM कन्व्हेन्शन उभारू शकलं असतं. सो दॅट वॉज अ चॅलेंज आणि BMM कन्व्हेन्शन टीम टूक इट ऑन, बट इट वॉज अ क्लासिक जर्नी ऑफ 2 steps फॉरवर्ड 1 step बॅकवर्ड. सो राईट फ्रॉम फिलॉसॉफिकल, लॉजिस्टिकल, फायनान्शियल, कमर्शियल, तुम्ही म्हणाल ते हर्डल पिक करा. And that was the challenge we had in front of us. But the team came through and today is day 1. Day 0 business conference झालं आहे already. First half of the day has been kicked off. Second half is going to happen. अजून 1.5 दिवस आहे and we are very excited and we are thankful to BMM for having trusted us to get the opportunity to do the convention. काही नाही तर नंतर लोक एवढं लक्षात ठेवतील आणि माझी अशी इच्छा आहे लोकांनी लक्षात ठेवावी की कोविड नंतरचं पहिलं कन्व्हेन्शन मराठी विश्व न्यू जर्सीनी केलं होतं अँड आय एम प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ इट. बृहन्मुंबई महाराष्ट्र मंडळाच्या
दर 2 वर्षांनी भरवल्या जाणाऱ्या अधिवेशनाची नुकतीच दिमागदार अशी सुरुवात झाली आहे आणि त्यासाठी जवळजवळ 5,000 रसिकांनी आपली उपस्थिती नोंदवली. प्रसिद्ध अभिनेते अमोल पालेकर, पर्सिस्टंट सिस्टीमचे डॉक्टर आनंद देशपांडे, अध्यक्षा विद्या जोशी यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. यावेळी संचालक प्रशांत कोल्हटकर आणि मराठी विश्व न्यू जर्सीचे अध्यक्ष अतुल आठवले, सहसंयोजक अमर उर्हेकर, कोषाध्यक्ष विहार देशपांडे, मराठी विश्वाचे अध्यक्ष अतुल आठवले, सचिव कोमल चौकर, विश्वस्त मोहित चिटणीस तसंच प्रकल्प व्यवस्थापक मुकुल डाकवाले मंचावर उपस्थित होते. दर्जेदार सांस्कृतिक मनोरंजन, ज्ञान, उद्योग, शिक्षण संधी, नोकरी संधी, मिळत्या जुळत्या विचारांच्या जीवनसाथी मिळवण्याची संधी, गाठीभेटी, संवाद तसंच खाद्यपदार्थांची रेलचेल, तारेतारकांची उपस्थिती आणि भरघोस बक्षिसं तसंच नवनवीन कल्पनांची बहार या अधिवेशनात अनुभवायला मिळत आहे. आज कन्व्हेन्शनचा पहिला दिवस, 20वे अधिवेशन न्यू जर्सी अटलांटिक सिटी इथे आज चालू झालेलं आहे. अनेक नवीन आणि उत्तमोत्तम असे कार्यक्रम इथे होत आहेत. आत्ताच सकाळी ओपनिंग सेरेमनीमध्ये हे अस्तित्व हा अतिशय सुंदर असा आमच्या अस्तित्वाचा इथे आणि US मध्ये कशा गोष्टी असतात तसा सुंदर कार्यक्रम झालेला आहे. अनेक नॉर्थ अमेरिकेचे प्रोग्राम चालू आहेत, इंडियाची अनेक नाटकं इथे होणार आहेत. तर अशा सगळ्या अनेक कार्यक्रमाने नटलेला असा हा सोहळा आता पुढचे 2 दिवस तसाच रविवारपर्यंत चालू राहील आणि आम्ही तो सगळे नक्की एन्जॉय करत आहोत. मंडळी, वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकनंतर आपण आढावा घेणार आहोत मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा 2023 या स्पर्धेचा. जगातल्या अव्वल मॅरेथॉनमध्ये ज्याची गणना केली जाते अशी 18वी मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा पुढील वर्षी म्हणजे 15 जानेवारी 2023 रोजी मुंबई येथे संपन्न होणार आहे. करोनामुळे गेली 2 वर्ष ही शर्यत होत नसताना अनेक मॅरेथॉनमध्ये आभासी पद्धतीनं स्पर्धक सहभागी झाले होते. पण यंदा मात्र ही शर्यत प्रत्यक्ष तसंच आभासी पद्धतीनं होणार आहे. या शर्यतीसाठी प्रवेशिकांची नोंदणी 11 ऑगस्टपासून सुरू झाली असून ही नोंदणी मॅरेथॉनच्या संकेतस्थळावर होईल. पूर्ण मॅरेथॉन, अर्ध मॅरेथॉन, 10,000 मीटर स्पर्धा यासह ज्येष्ठांची तसंच दिव्यांगांचीही स्पर्धा होईल. या मुंबई मॅरेथॉनची गणना जगातील सर्वोत्तम 10 मॅरेथॉनमध्ये होत असते असं सांगत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी स्पर्धेची नोंदणी सुरू झाल्याचं जाहीर केलं. अभी यहाँ आने के बाद पता चला कि हमारे इकबाल सिंह चहल 18 साल से भाग रहे हैं और पूरा 21 किलोमीटर भागते हैं. बराबर ना. ऐसे अधिकारी हमारे पास हैं, हमारे भंसालकर जी, हमारे भूषण गगरानी जी है. सभी लोग यहाँ पर, अभी हमारे स्पीकर जो है, अभी हमारा जो हाउस एकदम बराबर चलेगा क्योंकि स्पीकर हमारे बहुत ही स्ट्रिक्ट है, अच्छा काम करेंगे. सरकार की ओर से, कारपोरेशन की ओर से, पुलिस विभाग की ओर से, सभी लोगों की ओर से इस टाटा मुंबई मैराथन के लिए जो भी सहयोग लगेगा वो पूरी तरह मिलेगा. एज ए चीफ मिनिस्टर मैं आपको प्रॉमिस करता हूँ हम लोग आपके साथ हैं, सरकार आपके साथ है. सोच लिया तो मुमकिन है, निकल पड़ो तो मुमकिन है. These words ring so true. If you have the intent, if you have that strong desire and you take a step towards it, anything is possible. Anything is possible. We dreamt of a sporting event, a sporting movement that would bring everyone together, young, aged, differently abled, rich, poor, corporates, our common man, onto one platform. And that one platform, ladies and gentlemen, is the Tata Mumbai Marathon. मुंबई मॅरेथॉन बरोबरच पहिली सुधागड मॅरेथॉन निसर्गरम्य अशा सुधागड पाली इथं संपन्न होणार आहे.
28 ऑगस्ट रोजी संपन्न होणाऱ्या या स्पर्धेत 21 किलोमीटरची अर्ध मॅरेथॉन आणि 10 किलोमीटरची शर्यत असेल. या स्पर्धेविषयी अधिक जाणून घेऊया भारताचे माजी कसोटीपटू चंद्रकांत पंडित यांच्याकडून. आपल्याला सगळ्यांना सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की सुपरफिट जू 28 ऑगस्टला आपला पहिला सुधाकर हा मॅरेथॉन चे आयोजन करणार आहेत, ते पण हिरव्यागार शेतांमध्ये आणि वाहत्या पाण्याच्या धबधब्यांमध्ये. त्याचा सुखद आनंद अनुभव घ्या. मला विश्वास आहे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या सुधागडला टुरिझम आणि ॲडव्हेंचर स्पोर्ट्स च्या दिशेने खूप पुढे घेऊन जाल. चला भेटूया सगळे सुधागडमध्ये 28 ऑगस्टला. तर मंडळी, आता मात्र आपला महाराष्ट्र या कार्यक्रमातून मी रश्मी महामरे आपला निरोप घेतेय. आमचे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात हे आम्हाला कळवत राहा. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात शनिवारी सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत पाहत राहा आपली सह्याद्री वाहिनी.